नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण जर तुमचं वय 18 वर्ष पूर्ण झालं असेल आणि अजूनही तुमच्याकडे मतदान ओळखपत्र म्हणजेच वोटर ID कार्ड नसेल किंवा तुमच्या वोटर ID कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, फोटो, पत्ता किंवा इतर कोणतीही चूक असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे. नवीन वोटर ID कार्ड कसं काढायचं, आधीचा वोटर ID मध्ये दुरुस्ती कशी करायची आणि घर बदललं असेल तर पत्ता कसा बदलायचा. अनेक लोक एजंटला पैसे देतात किंवा सरकारी कार्यालयामध्ये वारंवार फेऱ्या मारतात, पण प्रत्यक्षात ही संपूर्ण प्रक्रिया मोबाईलवरून किंवा ऑनलाईन काही मिनिटात होते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटी तुमचे सर्व प्रश्न दूर होतील. चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण पाहूया वोटर ID कसा काढायचा असतो. जर तुमचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि तुमचे नाव मतदान यादीत नसेल तर तुम्ही नवीन नोंदणी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा आणि एक पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे. अनेक वेळा आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांवरील माहिती एकसारखी नसल्यामुळे अर्ज प्रलंबित राहतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती एकदा तपासून घ्या. वोटर ID काढण्यासाठी काय अर्ज प्रक्रिया आहे आणि ती कशी असणार आहे ती पाहूया. सर्वप्रथम तुम्हाला वोटर हेल्पलाईन ॲप डाउनलोड करायचा आहे किंवा भारताच्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे. त्यानंतर नवीन खाते तयार करायचे आहे किंवा जर असेल आधी तर लॉग इन करायचं आहे. त्यामध्ये न्यू वोटर रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म 6 हा पर्याय निवडायचा आहे. आता तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ID, संपूर्ण पत्ता आणि इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्यायची आहे. सर्व झाल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल. हा नंबर जपून ठेवायचा आहे कारण याच नंबरवरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता. आता आपण पाहिले आहे की अर्ज कसा करायचा आहे. पण आता पुढचा प्रश्न आहे, अर्ज केल्यानंतर काय होते? अनेकांना वाटते की अर्ज केल्याबरोबर लगेच वोटर ID मिळतो, पण तसं नसतं. तुमचा अर्ज संबंधित निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याकडे जातो. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाते. काही वेळा अधिकारी तुमच्या घरी भेट देऊन माहितीची खात्री देखील करतात. सर्व माहिती योग्य असल्यास तुमचं नाव मतदान यादीत समाविष्ट केलं जातं आणि त्यानंतर तुमचं वोटर ID तयार केलं जातं. आता पाहूया, जर तुमच्या वोटर ID मध्ये कोणती माहिती चुकीची असेल तर ती दुरुस्त कशी करायची. अनेकांच्या वोटर ID मध्ये नाव चुकीचं असतं, जन्मतारीख चुकीची असते किंवा त्यांचा फोटो जुना झालेला असतो किंवा इतर कोणती माहिती चुकीची असते. अशा वेळी नवीन कार्ड काढण्याची तुम्हाला गरज नसते. तुम्ही फक्त दुरुस्तीसाठी अर्ज करू शकता. दुरुस्तीसाठी पुन्हा वोटर हेल्पलाईन ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करायचं आहे. तिथे करेक्शन इन वोटर ID किंवा फॉर्म 8 हा पर्याय निवडायचा आहे. आता तुम्हाला कोणती माहिती बदलायची आहे ते निवडा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला नाव, फोटो, जन्मतारीख, लिंग किंवा इतर माहिती, त्यानुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट केल्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमची माहिती मतदान यादीमध्ये अपडेट केली जाते आणि आवश्यक असल्यास नवीन वोटर ID उपलब्ध करून दिले जाते. आता आपण पाहूया, जर तुम्हाला पत्ता बदलायचा असेल तर काय करायचे. अनेक वेळा नोकरी, शिक्षण, लग्न किंवा इतर कारणांमुळे लोक दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात.
अशा वेळी जुना पत्ता वोटर ID वर राहिल्यास मतदान करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नवीन पत्ता अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही त्याच विधानसभा मतदारसंघात घर बदललं असेल तर फॉर्म 8 द्वारे नवीन पत्ता अपडेट करता येतो. पण जर तुम्ही दुसऱ्या विधानसभा मतदारसंघात किंवा दुसऱ्या शहरात स्थलांतर केलं असेल तर नवीन नोंदणीसारखी प्रक्रिया लागू होऊ शकते. त्यामुळे अर्ज करताना योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे. नवीन पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल, गॅस बिल, बँक पासबुक, भाडे करार किंवा इतर वैध कागदपत्रे वापरता येतात. आता आपण पाहूया, जर तुम्ही अर्ज केला तर त्याची स्थिती कशी पाहायची. अर्ज सबमिट झाल्यानंतर जो तुम्हाला रेफरन्स नंबर मिळाला असतो त्याच्या मदतीने तुम्ही वेबसाईटवर किंवा वोटर हेल्पलाईन ॲप किंवा ट्रॅक ॲप्लिकेशन हा पर्याय वापरून अर्जाची स्थिती तपासू शकता. अर्ज मंजूर झाला आहे की अजून पडताळणी सुरू आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे दिसून येते. आता तुम्हाला इथे काही महत्त्वाच्या सूचनांचं पालन करायचं आहे. अर्ज भरताना नाव, जन्मतारीख आणि पत्ता हे आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांशी जुळतात का हे तपासा. चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. मोबाईल नंबर सक्रिय ठेवा, कारण अर्जासंबंधित संदेश त्यावर येतात. अर्ज केल्यानंतर वेळोवेळी त्याची स्थिती तपासत राहा. मित्रांनो, मला आशा आहे की नवीन वोटर ID कसा काढायचा, वोटर ID मधील दुरुस्ती कशी करायची आणि पत्ता कसा बदलायचा याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून समजली असेल. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्ही जर नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.